Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 32 हा आज आलेला आहे. बिलकुल झिरोपासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला जर एक्सप्लेनेशन समजत नसेल किंवा एक्सप्लेनेशनमध्ये अजून काही प्रोग्रेस लागत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा, मी नक्की ते ट्राय करेल. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो चेंज द व्हॉइस ऑफ ऑल टेन्सेस. आपण नॉमिनेटिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह केस बघितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. आता आपण चेंज द व्हॉइसचे आपण फॉर्म्युले बघणार आहोत प्रत्येक टेन्सेसचे. पहिला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह. अजून पुढचे दोन आहेत ते आपण नेक्स्ट क्लिपमध्ये बघणार आहोत. अफर्मेटिव्ह बघा, ॲक्टिव्ह रूल म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपला S + V1 + O + C हा आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तो कसा चेंज झालेला आहे. O + is are am + V3 + C + by + S. आता बघा, सब्जेक्ट हा शेवटून आलेला आहे आणि ऑब्जेक्ट हा स्टार्टिंगला आलेला आहे. सो आपलं ॲक्टिव्ह रूलमध्ये सेंटेन्स काय दिलेला आहे, वी चूज अ बेस्ट करियर. तर पॅसिव्ह रूलमध्ये तो कसा होईल, अ बेस्ट करियर्स इज चूजन बाय अस. वीला आपण अस लावतो. चिल्ड्रन लर्न इंग्लिश इन द स्कूल. सो पॅसिव्हमध्ये काय होईल, इंग्लिश इज लर्न्ड इन द स्कूल बाय चिल्ड्रन. निगेटिव्हचा आपला फॉर्म्युला आहे नेहमीचा ॲज प्लस डू नॉट, डज नॉट + V1 + O + C, राईट. सो पॅसिव्ह रूलमध्ये काय राहील, O + is are am + not + V3 + C + by + S. सेंटेन्स काय दिलेला आहे, द बॉईज डू नॉट फॉलो अवर इन्स्ट्रक्शन. सो पॅसिव्ह रूलमध्ये अवर इन्स्ट्रक्शन आर नॉट फॉलो बाय द बॉईज. इंट्रोगेटिव्हमध्ये आपला साधा फॉर्म्युला होता डू, डज + S + V1 + O + C. आणि आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये त्याचा चेंज कसं झालेला आहे, इज आर am + O + V3 + C + by + S क्वेश्चन मार्क. तो सेंटेन्स बघा, डू यू बाय बुक्स. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्स आर बुक्स बॉट बाय यू क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्हचं फक्त एक बॉक्स जास्त झालेला आहे. खालचा आपला WH आहे. WH + डू, डज + S + V1 + O + C. सो याचं पॅसिव्ह रूलमध्ये काय होईल, WH + as are + O + V3 + C + by + S क्वेश्चन मार्क. म्हणजे WH क्वेश्चन म्हणजे आपला व्हायनी आपण स्टार्टिंग करतो. सेंटेन्स बघा, व्हाय डू यू वेस्ट टाईम. सो आपण पॅसिव्ह रूलमध्ये कसं लिहिणार, व्हाय इज टाईम वेस्टेड बाय यू. आता रूल बघा, पहिलं आयडेंटिफाय सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. प्रथम सब्जेक्ट, वर्ब व ऑब्जेक्ट ओळखावे. म्हणजे त्या सेंटेन्समध्ये काय आहे त्या वर्डच्या खाली अंडरलाईन करून तुम्ही पेन्सिलने SVO लिहू शकता की ते सब्जेक्ट आहे, वर्ब आहे की ऑब्जेक्ट आहे, ते आधी सेंटेन्समध्ये ओळखायचं आहे. दुसरं, बिगिन द आन्सर विथ ऑब्जेक्ट. उत्तराची सुरुवात ऑब्जेक्टने करावी. आता त्या सेंटेन्समध्ये जर ऑब्जेक्ट जर असेल, तुम्हाला कळलं की हे ऑब्जेक्ट आहे, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ते ऑब्जेक्ट फ्रंटला म्हणजे सुरुवातीला घ्यायचं. यूज इज फॉर सिंग्युलर ऑब्जेक्ट म्हणजे एका वचनासाठी ऑब्जेक्ट समोर इज लावावे, अनेक वचनासमोर आर लावावे आणि V3 लावावे. म्हणजेच ॲम इज आर नंतर V3 लावावे. ॲम आपल्याला माहितीच आहे, आयच्या नंतर लागतंच. सो इथे आपल्याला V3 ॲम इज आर नंतर यूज केल्यावर लावायचं आहे. बाकी सेंटेन्समध्ये बाय लावून सब्जेक्ट आपल्याला शेवटून लिहून टाकायचं आहे. सॉल्व एक्झाम्पल बघा. पहिलं सेंटेन्स मी इथे तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे, ॲन्सर कसं लिहायचं सेंटेन्स दिल्यावर ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते, म्हणून ते सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहे. फर्स्ट, व्हाय डू पॅरेंट्स कीप द चिल्ड्रन ऑन अ टाईट leash. आन्सर बघा, व्हाय आर द चिल्ड्रन केप्ट ऑन अ टाईट लॅश बाय पॅरेंट्स. सेकंड, सम पीपल अज्युम दॅट मनी ब्रिंग्स हॅपीनेस. मग आन्सर काय, मनी ब्रिंग्स हॅपीनेस इज अज्युम्ड बाय सम पीपल. थर्ड आहे, हू हेल्प्स यू. बाय वूम आर यू हेल्प्ड क्वेश्चन मार्क WH. फोर्थ आहे, द पीपल हू आर यू पुअर डू नॉट सेंड चिल्ड्रन इन स्कूल और कॉलेज.
हे निगेटिव्हमध्ये आहे. सो पॅसिव्हमध्ये बघा, चिल्ड्रन आर नॉट सेंट इन स्कूल और कॉलेजेस बाय द पीपल हू आर व्हेरी पुअर. फिफ्थ आहे, गॉड गिव्स अस स्ट्रेंथ. आन्सर येईल, वी आर गिवन स्ट्रेंथ बाय गॉड और स्ट्रेंथ इज गिवन टू अस बाय गॉड. म्हणजे 2 ॲन्सर्स येतात इथे. कर्माच्या म्हणजे ऑब्जेक्ट ऐवजी द्वितीय विभक्ती असेल तर उत्तराची सुरुवात प्रथमा विभक्तीने करावी. म्हणजे ऑब्जेक्टच्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह केस असलं सो नॉमिनेटिव्ह केसने वाक्याची सुरुवात करायची. सिक्स्थ आहे, व्हाय डू वी परचेस द थिंग्स मेड इन चायना. आन्सर, व्हाय आर द थिंग्स मेड इन चायना परचेस बाय अस. ऑब्जेक्टिव्ह केस, राईट. सेवन्थ आहे, डज द पोएट आर डायलॉग्स यूज डायलॉग्स. आर डायलॉग्स यूज बाय पोएट. एथ सेंटेन्स आहे, माय मदर लुक्स आफ्टर मी. आन्सर, आय ॲम लुक्ड आफ्टर बाय माय मदर. नाइन्थ आहे, द पोलीस रेकॉर्ड द कंप्लेंट्स. आन्सर काय येईल, द कंप्लेंट्स आर रेकॉर्डेड बाय द पोलीस. आलं लक्षामध्ये. आता 10वं बघा, द स्टुडंट स्टडिंग इन रुरल एरिया डू नॉट टेक वेल एज्युकेशन. आन्सर, वेल एज्युकेशन इज नॉट टेकन बाय द स्टुडंट्स स्टडिंग इन द रुरल एरिया. 11th आहे, डू यू सेलिब्रेट युअर बर्थडे. इज युअर बर्थडे सेलिब्रेट बाय यू. 12th आहे, व्हाय डू प्रोड्युसर्स ॲडव्हर्टाईज द प्रोडक्ट्स. वाय आर द प्रोडक्ट ॲडव्हर्टाईज बाय द प्रोड्युसर्स. हे असं आपलं सेंटेन्स आहे. त्याचे ॲन्सर्स तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचे आहे. सांगण्याचा हेतू हाच होता की जर तुम्हाला एक्झाममध्ये असे काही क्वेश्चन्स आले तर त्याचं तुम्ही पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसं कन्वर्ट करणार हे. सो पॅसिव्ह व्हॉईसमधलं तिथे आधी ॲक्टिव्ह रूल लागून बघायचा. जर ते सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं असलं तरच हा पॅसिव्ह व्हॉईसमधला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल वापरायचा. आलं लक्षामध्ये. टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. आणि काही प्रश्न असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सांगा. मी नक्कीच त्याच्यावर कमेंट व्हिडिओ नक्की बनवणार. बाय फ्रेंड्स.